श्री स्वामी समर्थ. मी वयाच्या 8व्या वर्षापासून साईबाबांचं करत होते. म्हणजे फक्त गुरुवार, बाकी काय जप वगैरे काही नाही. शाळाच होती माझी त्या टायमाला, लहान होते मी. आणि ते पण बाबांबद्दलची जी ओढ होती, त्यांचं दर्शन घेतलं की त्यांच्याजवळ मी हितगुज करायची, त्यांना सांगायची माझे वडील खूप मारतात हां बाबा, मला अभ्यास भरपूर येऊ द्या चांगल्या डोक्यात आणि मार्क चांगले मिळू दे, असे मी बाबांना सांगायचे. आणि खरंच मी फर्स्ट क्लासमध्ये येत गेली 11वीपर्यंत. मी खडकी पुण्याची. ॲक्च्युली माझं माहेरचं नाव आहे विजया कृष्णराव जाधव आणि तिचं माझं 11वीपर्यंत शिक्षण झालं. 1972मध्ये शेवटचं वर्ष 11वीचं ते मी पूर्ण केलं. त्याच्यानंतर माझं लग्न झालं. पण लहानपणापासून आवड होती देवांबद्दल. आणि त्याच्यानंतर मी जॉब, मुलं ह्यात गुंतले. आणि मला स्वामींकडे कधी मी वळले ते मला आज पण कळत नाही. पण स्वामींकडं जेव्हा त्यांची मूर्ती बघितली, एक आंतरिक ओढ लागली आणि मी स्वामींचं करायला लागले. स्वामींचं करता करता फक्त मी नामजप करायची. बसमध्ये, कंपनीमध्ये सतत नामस्मरणच असं. बाकी मला काही गुरु कोणच नव्हते. त्यामुळे मी नामजप करत गेले. काही त्रास होता घरात, खूप त्रास होता. पण मी स्वामींना कधी सांगायची नाही. तो भोग आहे माझा, मी म्हणून भोगत राहिली. आणि जप करायची ऑफिसमध्ये, बसमध्ये जाता येताना सतत जप करत होते. आई माझी आजारी पडली आणि आम्हाला रोज अपडाऊन करायला लागायचं. आम्ही रोज रात्रीच्या लोकलने पुण्याला खडकीला जात होतो. आईची सेवा दिवसभर करायची, परत रिटर्न धाकटी बहीण आणि मी रोज जात होतो, रोज चालू. त्यामुळे मला मेमो मिळत गेला. कंपनीत मी जॉब सोडला. आईची सेवा पण केली पाहिजे ना, तेही कर्तव्य आहे. खूप कंटाळलो. रोज रात्री जायचं यायचं, परत दुसऱ्या दिवशी रात्री जाणं येणं, रोज लोकलने पॅसेंजरने रात्रीचं जात होतो. कंटाळा आला. इतके महिने जात होता, आम्हाला झोप नाही, जेवण व्यवस्थित होत नाही. लहान मुलं माझी, कॉर्नरचा माझा फ्लॅट, होतं टेन्शन. पण मी सतत जपात होते. मी सगळं स्वामींवर सोडलं होतं. असं करता करता धाकट्या बहिणीला त्रास व्हायला लागला. आणि एक दिवशी शेवटी मी स्वामींना म्हटलं, मी इतक्या वर्ष जपात आहे तुमच्या, तुम्ही मला आता दर्शन द्या. नाहीतर मी आणि ही नदी आहे, मुळामुठा नदी आमच्या गावाला, आईच्या घराजवळ. मग आम्हाला तिथनं जवळ आहे घरापासून. तर मी म्हटलं, आणि त्याच अवस्थेत होती आम्ही काहीतरी रात्रीच्या गाडीने गेलो, सकाळी पहाटे उतरलो आणि सगळी कामं चालू आहे. म्युन्सिपाल्टीचं पाणी भरावं लागायचं, घरचं काम, पाणी, भाजी, जेवण सगळं केलं. 10-10:30चा टाईम होता आणि मी रडत होते. म्हटलं, स्वामी आज तुम्ही या, मला दर्शन द्या. नाहीतर 20 वर्षाचे मी जप फक्त केला आहे, मी काही तुमच्याकडे अपेक्षा केली आहे, काही मागितलं नाही. एवढा त्रास, मी घरचा त्रास काढला पण कधी काही मागितलं नाही. पण आज तुम्ही आलाच पाहिजे. आणि 10-10:30ची वेळ होती ती. मी बाहेरची खोली पुसत होते, बहीण आतली पुसत होती, लादी धुत होती. आणि तेवढ्याच माझ्या कानावर आवाज आला, बघ तुझे स्वामी आले, बघ तुझे स्वामी आले. मी म्हटलं, स्वामी? मागे वळून बघितलं तर खरंच तिथे बायका गहू वाळत घालते, त्यांच्या बाजूनी प्रचंड उंच धिप्पाड मूर्ती, अगदी गोरी, नृसिंह रूप ते. आणि ते इतकं तेजस्वी होतं. माझे स्वामी आले. मी बघतच राहिले. पुढे आल्यानंतर मारुती रूप आणि अगदी जवळ आल्यानंतर स्वामी रूपात ते मला दिसले. म्हटलं, खूप मला रडायला आलं. पण मी जास्त वेळ त्यांना बघू शकली नाही. मी त्यांच्या पायाकडे बघितलं. पाय मोठे मोठे होत गेले असे. मला भयानक, म्हणजे काय हे. आणि त्यांचं कमंडलू, पायात खडावा, इतक्या स्वच्छ की विचारतो सोय नाही. आणि त्या कमंडलूमध्ये काहीतरी टाकलं पाहिजे म्हणून मी घरात जाणार, तर माझे दोन्ही पाय जमिनीला चिटकले. तर पटकन मला आठवण आली, अरे माझ्या पॉकेटात पैसे आहेत. मी ते पैसे काढले आणि त्या कमंडलूमध्ये टाकले. ते टन उडायला लागले. म्हटलं, बाबा स्वामींना अजून कोणीच काय दिलं नाही. 3 वेळा ते वाजले आणि आतमध्ये बहिणीला आवाज गेला. ती म्हणते, अगं माझ्या कानावर मंजूळ स्वर येतो, कोण आलं होतं म्हणून ती बघायला येणार, तर तिचे दोन्ही हात जमिनीवर चिटकले. तिला काही दर्शन मिळालं नाही. आणि मी ते दर्शन घेताच तिथं सळे खाली. नंतर ते फक्त एवढंच बोलले, डर मत बच्चा, फिकीर मत कर, तेरी मनोकामना पुरी हो जाएगी. हे 3च वाक्य मी तेवढे ऐकले आणि पूर्ण ब्लँक झाली.
स्वामी कुठे गेलेत म्हणून बघायला मला जाता झालं नाही, कारण माझे पाय पण चिटकले होते आणि मी त्या अवस्थेत राहिलीच नव्हती. त्याच्यानंतर त्यांचा तो आशीर्वाद मला मिळाला, त्या आशीर्वादाच्या आनंदात होते. त्याच्यानंतर अगदी जादूची कांडी फिरावी अशा घटना घडल्या. आईला भावाने घेऊन गेला, तिचाच सांभाळ केला. नंतर आम्हाला जायची वेळ आली नाही. पण नंतर जे काही अनुभव सुरूच झाले, माझ्या कंपनीत मला मेमो मिळाला होता त्यामुळं, आणि तरी मी जात होते का तर नाही मला गरज आहे. पण साहेब आमचे जे होते स्वतः ते काय मला बोलले नाही, पण लोकं चालली होती की तू खूप रजा करतेस. आणि त्यावेळेसच आमच्या बिल्डिंगचं काम निघालं होतं आणि 1990चा काळ तो, आणि 1.5 लाख भरायचे होते त्या हॉलचे पुढच्या, आणि माझ्याकडं तर तेवढा पैसा नव्हता आणि माझ्या मिस्टरांकडं पण नव्हता. आम्हाला घर विकायची पाळी आली. सगळे यायचे, रूम आम्हाला द्या, आम्हाला द्या. त्यावेळेस रूम जाणार, फ्लॅटमध्ये राहणार, जन्म झालेलं मुलं, आपण कुठं जाणार हा विचार होता. पण एकच माझं ध्यान, स्वामींचा जप करणं. आणि नंतर सतत मला 6 महिने, तरी मी जॉबवर राहिले, मला कोणी जास्ती त्रास काही दिला नाही. 6 महिने माझ्या कानावर आवाज येत होता, नोकरी सोड, नोकरी सोड. मी म्हणायचे स्वामी नोकरी सोडून कसं चालणार, माझं घर आहे, मुलं आहे, त्यांची शिक्षण आहे, लहान लहान मुलं आहेत, मी नोकरी सोडून कुठे जाणार. आणि आता ती माझी कसे PF वगैरे सगळं कापला जात होता तिथं, दुसरी आता नोकरी कुठे शोधणार म्हटलं. सारखे स्वामी सांगायचे. 6 महिने मी ऐकलं. शेवटी म्हटलं नाही, स्वामींची इच्छा आहे, त्यांनी मला आशीर्वाद दिला आहे, डर मत बच्चा फिकीर कर मत तेरी मनोकामना पुरी हो जाएगी. तर म्हटलं त्यांनी काहीतरी व्यवस्था केली असेल. आणि खरंच त्यांनी मला आशीर्वाद दिला होता. तो 6 महिन्यानंतर फलित व्हायला सुरुवात झाली. अचानक माझ्या हातातून व्हायब्रेशन वगैरे यायला लागलं, शरीरात काहीतरी वाचताना जाणीव व्हायची. मला काय होतं आहे कळत नव्हतं मला. मुलुंडला ते सामंत म्हणून होते, ते संध्याकाळ पेपरला लिहायचे. मी त्यांच्याकडे गेले, म्हटलं का मला काय असा त्रास होतो वाचताना. तर म्हणे तुझी थोडी कुंडलिनी तू जागृत करून घे. आणि मग त्याच्यानंतर ती कुंडलिनी माझी जागृत झाली आणि आपोआप जादूची कांडी फिरावी अशा एक एक घटना होत गेल्या. मी पेशंट पण करायला लागले रेकीचे आणि स्वामींची सेवा केली. नोकरी सोडली मी. आणि असं करता करता स्वामींनी माझी परीक्षा घ्यायची ठरवली. त्यांना वाटलं ही पैशासाठी, हिला पैसा पाहिजे, काय पाहिजे बघावं, म्हणून त्यांनी माझी परीक्षा घ्यायची ठरवली. 3 दिवस सतत माझी परीक्षा घेतली. पहिल्या दिवशी स्वप्नात आले ते माझ्या, आणि मूर्तीच्या रूपात, शंकराच्या मूर्तीच्या रूपात आले. आणि मी त्या पिंडीला प्रदक्षिणा घालत होते. जाताना मला काही दिसलंच नाही, पण जेव्हा मी पूर्ण प्रदक्षिणा घालून समोर आले तर एक हंडी ठेवली होती. आता मी पटकन, मला ती सवयच आहे, पटकन पैसे काढले आणि त्या हंडीत ठेवले. तिथेही ती हंडीत ते पैसे वाजायला लागले. म्हटलं आत्तापर्यंत कोणीच नाही टाकले ह्याच्यात. ते झालं. दुसऱ्या दिवशी की दानधर्म करते का नाही ह्या त्यांनी पहिल्या दिवशी अनुभव घेतला. दुसऱ्या दिवशी परत स्वप्न आलं की लहान धाकटी बहीण माझ्या स्वप्नात आली. मला म्हटली चल आपण पिक्चरला जाऊया. म्हटलं चल. आम्ही असं थोडं पुढं गेल्यानंतर एक म्हातारी काठी टेकत टेकत समोर आली आणि म्हणते कशी, अगं बाई मला ना त्रास होतो, दवाखान्यात सोडतेस काय. तर मी माझ्या बहिणीला सांगितलं तू जा पिक्चरला, मी ह्यांना दवाखान्यात, मी नेऊ त्यांना हॉस्पिटलपर्यंत, हॉस्पिटलच्या आतमध्ये सोडलं. तिथंच स्वप्न संपलं. परत 2 दिवस बघितलं की सेवाभाव आहे की नाही, दानधर्म. तिसऱ्या दिवशी स्वतः स्वामी स्वप्नात आले आणि मला म्हटले चल. म्हटलं कुठं नेतात स्वामी. त्यांनी एका गुहेत, अलिबागाची गुहा कशी असते तशी, आणि हे पैसा, हे हंडे भरलेले धो धो वाहत आहेत, सगळं सोनं, झाडं, सगळीकडे सोनं सोनं, लक्ष्मी उभी आहे तिथं, पैसे पडत आहेत धो धो धो. मला स्वामी म्हणतात घे, तुला किती पाहिजे घे. मी स्वामींना म्हटलं स्वामी हे पैसे घेऊन काय करू, एवढे पैसे मी घरी नेले तर पोलीस पकडतील मला, काय करू मी या पैशाचं. असं 3 दिवस त्यांनी माझी परीक्षा घेतली. भयंकर आनंद झाला की स्वामी आलेत आणि प्रत्यक्ष मला त्यांचं दर्शन झालं. त्याच्यानंतर मी मात्र एकाग्र केलं मन आणि ध्यानधारणेला सुरुवात केली. सगळे दिवस नोकरी सोडली होती, त्यांनी सांगितलं तर मी नोकरीही सोडली होती आणि ध्यानधारणेला सुरुवात केली.
त्यानंतर मी रेकीचं शिक्षण पण घेतलं आणि ध्यानधारणेला मी सगळी कामं झाली की रात्री बसायची. पण कधी पहाटेपर्यंत मला अजिबात म्हणजे शुद्धच राहायची नाही. एवढं पूर्ण मी ब्रह्मांडात विलीन व्हायची. पूर्ण तो आनंद मला मिळायचा. अतिशय सुंदर. असं वाटायचं की हे घर, हे पैसा, अरे हे काय, खूप छोट्या या गोष्टी, इथं किती ब्रह्मानंद आहे. लोकांनी का नशा करतात, किती आनंद आहे ह्या ब्रह्मांडात, किती सुख आहे. तो मी आनंद घेतला आणि जे कामं अतिशय तन्मयतेनेच मी नामस्मरण आणि ध्यानधारणा रोज करायला लागली. रोज ती माझी ध्यानधारणा चालूच होती. अशातच मी रेकीचे पेशंट पण करत होते. असं करता करता लोकांचा म्हणजे लोकांना, आमच्याच घरच्या लोकांना काय प्रॉब्लेम असलं की ते विचारायचे, अगं असं आहे तसं आहे. तर मी त्यांना सांगायची, मी कसली, स्वामीच सांगायचे. खूप अशा घटना घडत गेल्या. आणि अचानक ज्यावेळेस त्सुनामी येणार होती त्याच्या आदल्या आठवड्यात मी सानपड्याला, वाशीला सामान भरायला जात होते आणि लोकलमध्ये अचानक मला समोर दृश्य दिसलं. जेव्हा ती खाडीवरनं चालली होती ट्रेन लोकल वाशीच्या दिशेने, तेव्हा मला दिसलं की खूप मोठी त्सुनामी येते आणि मी सगळ्यांना म्हणते, स्वामी समर्थ बोला, स्वामी समर्थ बोला, काय घाबरू नका. आणि त्या धुंदीतून मी कधी जागी झाले मला कळलं नाही. आणि ते प्रत्यक्ष मला दिसलं की ते त्सुनामी येणार आहे. मी घरी येऊन मुलांना सांगितलं की असं असं शुक्रवारी वगैरे काय त्या टायमाचा तो टाईम होता, त्सुनामी येणार आहे. मुलांना खूप घाबरायला झालं, असं कसं. आणि त्सुनामी आली. त्यांनाही आश्चर्य वाटलं. त्याच्या